धन्य ते संसारी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी अलती के वचन अलती के वचन नाही देही उदासीन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी मधुरावाणी ओठी मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी मधुरावाणी ओठी मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी सोबार कुमारी हरे सोबार कुमारी 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 जय जय सोबार कुमारी सोबार कुमारी जय जय सोबार कुमारी
आ
माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ देहू निवासी जगदवंदी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा सेवेकरता अभंग घेतलेला असून या अभंगातून महाराजांनी प्रातिभ अनुभूतीपूर्वक संतांची लक्षणं प्रतिपादन केलेली आहेत. नाव घेतले नाही संतांचं, फक्त लक्षणं त्यांची सांगितली. काय म्हणतात महाराज? धन्य ते संसारी, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, लटिके वचन नाही देही उदासीन, लटिके वचन नाही देही उदासीन, येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, मधुरावाणी ओठी, मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी, मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी, येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाला, करुणा करा दयाला, करुणा करा दयाला, तुमचा अनुग्रह लादलो, हो तुमचा अनुग्रह लादलो, करुणा
करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका. समचरण सरोजम साननीला उधामम, जगननीतपानी मंडनन मंडनान. तरुण तुळशीमाला कंदनम कंजनेत्रम, सदैधवलासं विठ्ठलं चिंतयामी. प्रथमतः पांडुरंगाला वंदन करून, संत श्रेष्ठ गुरुजनांना वंदन करून, तिसरा नंबर तुम्हा सर्व श्रोत्यांचा आहे, साथीदारांचा आहे, माता बहिणींचा आहे, वडीलधाऱ्या मंडळींचा आहे. सर्वांना वंदन प्रणिपात करून ही कथा करायची आहे. आज बरेच गावचे म्हणजे गायक मंडळी संत मंडळी आलेले आहेत, त्यांना वंदन करूया. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. तुमच्या पायावर मस्तक ठेवून सेवा कशी करायची आहे? तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे या संत उक्तीप्रमाणे सेवा करायची आहे. अभंगामध्ये महाराजांनी काय सांगितलं सुरुवातला, की या अभंगातून महाराजांनी संतांच्या लक्षणांचं प्रतिपादन केले. काय लक्षण आहे त्यांची थोडक्यात बघा. धन्य, आणि त्यांना धन्यता दिलेली आहे. नाव संतांचं घेतलेलं नाही, पण धन्यता दिली. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, ज्यांच्या अंतकरणामध्ये दया आहे, एक लक्षण आहे. जे इथं आलेले आहेत ते उपकार करण्यासाठी आलेले आहेत, उपकार करण्यासाठी. दुसरं लक्षण. तिसरं, लटिके वचन नाही. आता ते अभंग वाचत असताना असा वाचा लागतो महाराज, नंतर अंगावर येईल. काय? लटिके वचन नाही देही उदासीनामध्ये थांबून जर म्हटलं तर ते उलटं होतं सगळं. म्हणून काही तुकोबारायांचे जे अभंग आहेत ते वाचत असताना असे वाचावे लागतात. अर्थाकार वृत्तीनं वाचले तर त्याचा अर्थ कळतोय, नाहीतर विपरीत अर्थ निघतोय. बरेच असे अभंग आहेत, आता ते सांगत नाही. लटिके वचन नाही, आणि ते देहावर उदास असतात. हे चौथं आणि पाचवं लक्ष. आणि त्यांची वाणी कशी आहे? मधुरा वाणी होती. माऊली म्हणते त्याप्रमाणे. साच आणि मवाळ मिथले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, अशी त्यांची वाणी असते. अशी थोडक्यात ती संतांची लक्षणं आहेत. याचा काय विचार करायचा? संतांची जी लक्षणं असतात ते तुमच्या आमची साधकाची साधना असतात, हा सिद्धांत आहे. त्यांची लक्षणाचं चिंतन काय करावं? तर ते आपण साधन करून त्या पद्धतीने आपण जर आचरण केलं तर आपण सुद्धा त्या पदापर्यंत पोचू. मगाशी प्रवचन झालं, दत्तात्रय पाटील महाराज तौंदीकर यांचं सुंदर प्रवचन केलं. पहिल्यांदाच आम्ही ऐकलं त्यांचं प्रवचन. अभंगाचं चिंतन केलं. म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी, तोहा उतरील पार भवदुस्तर नदीचा. आता तात्पर्यसारखं आहे, ह्या संसार सागरातून तरुण जायचं असेल तर देवाला शरण जा, असं त्या अभंगाचं थोडक्यात तात्पर्य सार आहे. तात्पर्य देवाला शरण जा म्हणजे तुम्ही आम्ही संसाराला आलोय, जन्माला आलोय. संसार शब्दाचा अर्थ बरेच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने लावला जातोय. शब्द एकच आहे पण अर्थ वेगवेगळे आहेत. ह्या देहाला सुद्धा संसार म्हटले, हा एक अर्थ. आगा उपजणे आणि निमणे हे साचची जरी मानणे. मी जन्माला आलोय, मी मरणार हे खरं मानणं, याचंही नाव संसार आहे. आणि मग सगळं, मग हे जन्म आणि मृत्यूच्या मधला जो भाग आहे त्याला तुम्ही आम्ही संसार म्हणतो. कसला हो आमचा संसार गरिबाचा, असं जे म्हणतोय तो आमचा संसार नव्हे, तो आमचा प्रपंच आहे. त्याला काय म्हणायचं? जन्म आणि मृत्यूच्या मधला जो भाग आहे त्याचं नाव आहे प्रपंच. आता याच्यातून सुटायचं आहे. मग तुम्ही आम्ही सुद्धा जन्माला आलोय, संसार करतोय, आणि संतही आले, अवतार घेतला आणि ते आले, त्यांचाही संसार आहे का? त्यांनी संसार सोडला तर हो? सगळ्या संतांचं चरित्राचं चिंतन करा. संसार कुणीही सोडलेला नाही. तुकाराम महाराजांचा संसार होता, त्यांची पहिली दुकानदारी होती, व्यापार होता, त्यांचं चरित्र वेगळं. बाकीच्या गोरोबा काकांचा संसार होता, गाडगी तयार करायची, मडकी तयार करायची, विकायची, हाही त्यांचा धंदा म्हणजे संसार होता. संसारच होता सगळ्यांचा संसार. पण उगाच निरीक्षण केलं संतांच्या सगळं शास्त्र म्हणजे वाङ्मयाचं,
तर त्यांनी संसाराबद्दल कुठंही तक्रार केलेली नाही. उलट त्यांनी ते संसार सार्थकी लावला. ज्ञानेश्वर माऊलींचा कसला संसार आहे, त्यांचा काय संसार नाही, तिथं अर्थ त्यांचा तिने वेगळा केला आहे. तिथं संसाराबद्दल माऊलीनं दोन्ही ठिकाणी कसं लिहिलं आहे बघा. ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायामध्ये संसाराचं वर्णन केले, सुरुवातच काही रूपकात्मक वर्णन केले. संसार वृक्ष मांडला आहे आणि ते कसा आहे वृक्ष, उलटा आहे म्हणतात. त्याला एक पूर्वी आम्ही भारूड म्हणायचो सोंगी भजनात. एकनाथ हसाला. हे सगळे केले आहे मी, सोंग बी काढल्यात. गावावरती एक बाबोळ, खाली शेंडा वरती मूळ, गत है न्यारी तमाशा संता घरी, असं ते भारूड होतं. आता हे संसार वृक्ष उलटा काय दाखवला, ह्या संसाराला फळही नाही आणि फुल नाही, अशी फळ न चुंबिता, फुल ना तुरुंबिता, नुसता रुखच्या. संसाराला फळ नाही, संसाराला फळ नाही. किती जरी केला तर संसाराला फळ नाही. बघा आता जगाचं राहू दे, आपल्या कुटुंबाचं आपलं जरी चिंतन केलं तर आपल्या संसाराला फळ आहे काय. आमच्या कुलामध्ये माणसं होऊन गेली का नाही पाठीमागं, काय त्यांनी त्याचं फल काय आम्हाला दिलं, काय नाही. फक्त 7 बाराच आमचा खांद्यावर ठेवला, 7 बाराच बदलतोय, बाकीचं काय नाही महाराज, बाकीचं काय बदलत नाही. कोण संसार करून गेले. आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला, आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला, देखत ना तू पण तोही तैसा झाला, देखत ना तू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. ना तू पण तू तैसा. हो. प्रमाण बरोबर होतं पण तिची चाल चुकली, त्याच्यामुळे ते त्यात बसलं नाही. असो, आजा गेला पंजा गेला बाप मसना गेली का नाही, सगळी गेली. कुणाचं संसाराला फळ आले. म्हणून माऊली म्हणतात ह्या संसाराला फळ नाही. पण तीच माऊली वेगळ्या एका ठिकाणी म्हणतात, आज संसार सुफळ झाला ग माये. आज माझा संसार सुफळ झाला. आता दोन्ही बाजून कसं बोलतात ते म्हणायचे, चिंतन करणार का नाही. माऊलीच म्हणतात, ते बी माऊलीचंच अभंग आणि हा बी माऊलीचंच आहे, माऊलींचंच दोन्ही अभंग आहेत. पण याचा भाव असा आहे महाराज, त्यात उत्तर दिले ते, देखेले पाय विठोबाचे. काय झालं, स्वस्वरूपाची ओळख झाली, स्वस्वरूपाची ओळख झाली. त्याच्यामुळं संसाराला फळ आलं म्हणतात. फळ आलं म्हणजे काय, संसार कळाला कसा आहे, तो आभासिक आहे, नाश पावणार आहे, अध्यस्त आहे. तो कशावर अध्यस्त आहे, स्वरूपावर अध्यस्त आहे, होय का नाही. स्वरूपाचं ज्ञान झालं, अध्यस्त पदार्थ शिल्लक राहतात का, अध्यस्त पदार्थ आहे अधिष्ठान रूप होतात, असा सिद्धांत आहे. त्या भगवंताचं ज्ञान झालं, अज्ञानाची भ्रमानं संसार वाटत होता, भ्रमहुतामध्ये तो भ्रम नाहीसा झाला. आणि त्याच्यामुळं आता काय झालं, जरी मग आता भ्रम नाही झाला म्हणजे काय त्यावेळी काय त्याने देहत्याग करायचा काय, नाही. असोनी संसारी जीवे वेग करी, वेदशास्त्र उभारी बाहेर. स्वरूपाचं ज्ञान झालं, देवाचं ज्ञान झालं, संसार शिल्लकच राहिला नाही. म्हणजे त्या संसाराला फळ आलं.
जन्माला येऊन हेच करायचं आहे. जन्माला येऊन तुम्ही आम्ही जन्माला येऊन काय साधायचं आहे? त्याला महाराजांचा दुसरा एक अभंग आहे. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. जन्माला आल्यानंतर देवाचा दास व्हावं, म्हणजे देव कळवून घ्यावा, देवाचं दास व्हावं. मगाचे प्रवचना झालं. येत एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडी सरले मायाजळ. म्हणजे त्याला संसारच नाही महाराज. ऐलीच थडी सरले मायाजळ म्हणजे संसाररूपी नदी त्याला नाहीच. कुणाला नाही? जो देवाला शरण गेला नागा त्याला. मग बरंच त्या शास्त्रात जर खोल जायचं म्हटलं तर संसार एकू झाला होता हे समूळ मिथ्या मिटे वार्ता. पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना. हा संसार झाला होता म्हणणं सुद्धा अंगावर येते महाराज. झालाच नाही मग त्याला अजातवाजात दृष्टीने विचार जर केला, अगा जे झालेच नाही त्याची वार्ता पुष्टी काही. जे झालंच नाही त्याच्याबद्दल तू तक्रार काय करतो? वांजेची आले का कैशी जन्मपत्रिका. झालेच नाही तर झालंच नाही ना, झालं नाही असं. आता असं जर ज्ञान झालं तर संसाराला फळ आलं म्हणायचं. म्हणून महाराज म्हणतात आज संसार सोपळ झाला ग माये देखेले पाय विठोबाई. तो मज भावा तो मज भावा तो मज भावा तो मज भावा. माझा व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. म्हणजे अखंड त्याची स्मृती. वेळोवेळा म्हणजे वेळी अवेळी. संधी कशा बघा, वेळी अवेळी म्हणजे अखंडच त्याचं चिंतन. तो पांडुरंग परमात्मा माझ्या चित्तातून वृत्तीतून जाऊ नये. पांडुरंग ध्यानी जागृती स्वप्नी पांडुरंग. तो मज भाव वेळोवेळा व्हावा पांडुरंग. हा त्यातला भाग आहे. म्हणून असं जायचं असेल त्याचा संसार सुफळ होतो महाराज. म्हणून तरी ज्यांचा संसार अशा पद्धतीनं सुफळ झाला आहे, जे अखंड देवातच आहेत, अखंड देवात आहेत, अखंड देवाचं चिंतन करतात, अखंड नव्हे नव्हे त्यांच्या प्रेमाचा विषयीच देव आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. म्हणा
त्यांचा झाला नारायण, ना आवडे जन धन माता पिता. त्यांच्या प्रेमाचा विषय नारायण आहे. आता तिथं त्या पदाचा पुढच्या पदाचा अर्थ दोन्ही बाजून करता येतोय. ना आवडे जन धन माता पिता. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जे परमार्थाला बाधक आहे ते आईवडील सुद्धा आईवडील आवडत नसतात. मग त्याला महाराजांचं प्रमाण आहे. प्रल्हादानं वडिलांचा त्याग केला, बिभीषणानं बंधूचा त्याग केला. हे जे आहे का नाही, हे कशामुळं देवप्राप्तीच्या आड येणारे जे प्रतिबंध आहेत ते दूर केले. मग आई वडील जरी असले तरी असा एक भाव. आणि दुसरा भाव असा आहे, हे समस्तही श्री वासुदेव हिंसा प्रतिती रसाचा ओतला भाऊ, भक्ता माझी राहो आणि ज्ञानीय तोची. सगळं देवच आहे असा जर अनुभव असेल तर त्यात मग भेद कुठला? हे आई, हे वडील, हे भाऊ, ही बहीण, हा भेदच मावळा नाही. हा भेद मावळा, भेदच नाही महाराज. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. ही स्थिती प्राप्त झाली. त्याच्यामुळं ना आवडे जन धन माता पिता असं म्हणलं तर मग काय दिसतं त्यांना आई वडिलामध्ये? त्याला अभंग महाराजांच्या पहिल्याच अभंगामध्ये नाटाचे आहे बघा. विठ्ठल माया बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विन काळ नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे, विठ्ठल पुरीचे दैवत, विठ्ठल पुरीचे दैवत. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विने चाड नाही गोता. तुका म्हणे आता, ह्यातलं शेवटचं पद अतिशय महत्त्वाचं. तुका म्हणे आता नाही दुसरे, दुसरं काय नाही, जे एकमेव देते विठ्ठल आहे. तीर्थ मग काय सांगितलं प्रमाण तुम्ही प्रवचनात? तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल. तर म्हणते आमच्या महाराजांनी सांगितलेला विनोद सांगतो. असं ते ह्यो अभंग म्हटला. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, पाटली महाराजांनी सांगितलं. आठवण आले. आणि ऐकणारा भजन होतं, ते कीर्तन नव्हतं, भजन. आणि समोरचा श्रोता एक म्हटला, महाराज तुकाराम महाराजांचा अभंग आहे, खरं त्यात अजून एक पद घालायला पाहिजे. तर ते म्हटले कुठलं? त्यांचं आहे ते बरोबर आहे, अनेक पद आपण घालून कसं चालेल? नाही घालायला पाहिजे होतं. कुठलं? सासू विठ्ठल, सून विठ्ठल. सासून सून विठ्ठल म्हणतात तरी सासू सुनाची वांदी लागली नसते. विनोदाचा भाग सोडून द्या. आपला विचार काय चाललाय? सर्वत्र देवाचीच प्रतिभा अनुभूती असल्यामुळं भेद नाही, भेद नाही, आप पर भाव नाही. आप हे माझं तुझं काय यातलं काय उरलेलं नाही. आणि त्याच्यामुळं महाराज म्हणतात, असं ज्यांची वृत्ती आहे त्यांना महाराजांनी या अभंगातून धन्यता दिली. धन्य ते संसारी. पुढं दुसरं गुण काय सांगितलं? दुसरं लक्षण काय सांगितलं? दयावंत जे अंतरी. त्यांच्या अंतकरणामध्ये काय? दया आहे. दयावंत. कशी उपाधी आली बघा. दयावंत, दयावंत, कृपावंत, भाग्यवंत. कृपावंत, कृपावंत कोणाला म्हणावं? भाग्यवंत बी दिले. भाग्यवंत म्हणो जया, शरण गेले पंढरीराया. तुम्ही संत माय बाप
कृपावंत, त्यांच्या कृपेला अंतच नाही, याचा अर्थ आहे कृपावंत. लक्षात आलं? कृपेला अंत नाही महाराज, कृपावंत. ज्यांच्या दयेला अंत नाही त्याला म्हणायचं दयावंत. दयावंत जे अंतरी, त्याला महाराजांचं एक प्रमाण आहे. दुसरं, दया करणे जे पुत्रासी, तेची दासात आणि दासी, तोच साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. जे आपल्या पुत्रावर दया करतो ती दासावर करायला पाहिजे दया, असं जर संभाव. मग त्याला तुकाराम महाराजांच्या चरित्रातलं उदाहरण तुम्हाला सर्वांच्या परिचयाचं आहे. आता गुराळ चालू झाले, तर गुराळातनं येत असताना गुराळच्या लोकांनी महाराजांना म्हणले मुलांना ऊस खायला न्या. चांगलं चांगलं ऊसाचं बुडकं काढून त्यांनी बिंडा बांधून दिला महाराजांना, मुलांना न्या, असं चरित्रात नोंद आहे. ते खांद्या घेतल्याने गलीतनं चालत येत होते. ते गलीतल्या पोरांनी त्यातला एक 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 ऊस वडायला चालू केलं. आता सुद्धा बघा ट्रॅक्टर चालू झाले की गलीतनं जर ट्रॅक्टर निघालं तर पोरं ऊस वडतात. तसं त्या खांद्यावाल्या मुळीतला ऊस वडायला चालू केलं. महाराजांनी एकालाही प्रतिबंध केला नाही. घरात जायचं तोपर्यंत फक्त एकच हातात ऊस राहिला. नाहीतर मी तुमच्यासाठी आणलेलं नाही, माझ्या मुलांसाठी आणलं आहे. हे दया करणे जे पुत्राशी, तेची दासा आणि दासी, तोच साधू ओळखावा, देव तेची जाणावा. नाही तेच देव, दुसरं कोण नाही. म्हणून दयावंत जे अंतरी, पहिल्या चरणामध्ये म्हणून महाराज म्हणतात. पहिलं चरण म्हणा, त्यांना धन्यता दिली. धन्य ते संसारी, दयावंत जे अंतग्री, यांच्या अंतकरणामध्ये दया आहे. केवढी दया आहे, अंतकरण कोमल आहे महाराज. दया केवढी आहे, नुसतं तोंडावानी माघारी एक असं नाही त्याचं. आमच्यात आता त्याच्या उलटं आपलं आहे महाराज. आम्ही तोंडावर बोलू एखाद्याला, असे प्रसंग आम्ही बघितलेले आहेत. कोणतरी माणूस मेला की त्यांच्या घरात सांत्वन करायचं, तिथं जाऊन ते डोळ्यात पाणी आणून रुमाल डोळ्याला लावून रडून ते त्यांच्यासमोर म्हणायचं. त्यांना वाटावं की आपला काय दुःख आहे ह्याच्यावर, आणि बाहेर पडले की बरं झालं, बाहेर पडले गेलं ते बरं झालं. ते पाटील महाराजांचं एक उदाहरण सांगतो, आता लक्षात आलं मला. कीर्तन झालं, मुक्काम केला म्हणले, सकाळी निघालो. एक माणूस गाठ पडला. काय महाराज तुमचं कीर्तन रात्री लय भारी कीर्तन हो, आजपर्यंत सत्यात तुमचं कीर्तन झालं का नाही, आजपर्यंत तुमच्या कीर्तनासारखं कीर्तनच कुणाचं नाही तोंडावर. महाराज म्हणले होय आलता कीर्तनला, तर
आलं लय भारी झालं कीर्तन. बरं झालं झालं आहे देवाची कृपा, श्रीगुरूंची कृपा. ते नव तंबाखू आहे. ते काय म्हणले महाराज म्हणले नाही नो तंबाखू, नाही तंबाखू, हे कसलं कीर्तन का फिरतन. म्हणजे अशी बी काही अनुभव आहे. तोंडावर तेवढी स्तुती करायची आणि माघारी निंदा करायची, त्याला दया नाही मला. हे सगळ्या सर्वांच्यावर नवीन नवीन भूतांची दया, हे भांडवल संता. कुणाची? भूतांची दया हे भांडवल. सर्व भूतांच्यावर दया आहे. नुसतं माणसावरच नाही तर सर्व भूतांच्यावर दया आहे मला, सर्वांच्यावर दया. आणि ते दयेचं म्हणजे मूर्तिमंत पुतळा जर म्हटलं तर तुकाराम महाराजांचं वर्णन केलं तर काय अवघड ठरणार नाही. कोणी असू दे, त्यात मारणाऱ्यावर दया करायला गेले, ज्याने त्याला मारलं त्याच्यावर दया करायला गेले, है का नाही? म्हणजे केवढं दया, म्हणजे केवढं रास्त आहे बघा बसते. म्हणून धन्य ते संसारे, त्यांचा धन्य पुनरूप कैसा झाला संसार, असं त्यांचं सांग. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. पुढं म्हणतात येथे. येथे म्हणजे कुठं? येथे म्हणजे मृत्यू लोकामध्ये. येथे उपकारासाठी. कशासाठी आले ते? उपकार करण्यासाठी आले. कुणावर उपकार? कुणावर उपकार करायचा? ह्या भूतांच्यावर उपकार करण्यासाठी आले. कुठून आले? येथे उपकारासाठी आले. घर ज्या वैकुंठी, वैकुंठातून आलं म्हणतात. बरीच प्रमाण आहे त्यांची. आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणाची, बोलिले जे ऋषी सद्भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची. याचं कारण काय? याचं प्रयोजन काय? कशासाठी प्रवृत्ती काय? याचं प्रयोजन काय? तर बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. वैकुंठ कुठं आहे हो? अर्थाकार वृत्तीनं जर ते आपण वाचलं नाही, श्रवण झालं नाही तर विपरीत अर्थ निघतोय. वैकुंठ कुठं? ढगाच्या वर. हरिपाठामध्ये सांगितले ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. म्हणजे अव्यक्त स्थितीत होतो. अव्यक्त स्थितीत चार वाणीच्याही पलीकडं परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी. जिथं वाणी कुंठित होते ते ठिकाण म्हणजे वैकुंठ. तिथून आम्ही आलो, त्यांना आणावं लागत नाही. तिथं थोडं शास्त्र असं आहे महाराज. प्रारब्धाचे 3 प्रकार आहेत. स्वेच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध आणि अनिच्छा प्रारब्ध. स्वेच्छा प्रारब्धानं संतांचा अवतार आहे. स्वेच्छा प्रारब्धानं ते स्वतःच्या इच्छेनं अवतार घेतात आणि इथं आले की स्वतःच्या इच्छेनं जातात. त्यांना काय थांबा ते सांगायची गरज नाही. परेच्छा प्रारब्धामध्ये देवाचा अवतार. देवाला आणावा लागतो, देवाला बोलवावा लागतो, देवाचं आव्हान करावं लागतं. पण बघा मूर्ती प्रतिष्ठापना करता असताना देवाचं आव्हान म्हणजे देवाला बोलवावं लागतो. नवीन नवीन व्यवहारामध्ये सुद्धा ती रूढ प्रचलित आहे. नवीन घर बांधलं की घरात देवारा बसवायचा. मग ते माता भगिनींना विचारा कुठून आणायचा देव? कुठून? नदीतनं वाजवीत आणायचं. नदीतनं आणायचं. असं काही काही गावात म्हणजे देवाला वाजत गाजत आणावा लागतो. त्याला काय म्हणायचं? परेच्छा प्रारब्ध. दुसऱ्याच्या इच्छेसाठी देव अवतार घेतो.
अवतार घेतो. आता तिसरा प्रकार आहे अनिच्छा प्रारब्ध. परेच्छा प्रारब्धानं देवाचा अवतार, स्वेच्छा प्रारब्धानं संतांचा अवतार आणि अनिच्छा प्रारब्धानं आमचा जन्म, आमचा अवतार नाही. नाहीतर तुम्ही कोणीतरी म्हणते सरोड्यामध्ये आम्ही अवतार घेतला. अवतार आमचा नाही, आमचा अनिच्छा. यायची इच्छा नाही, कर्माप्रमाणे भोगायला यावंच लागतं. तिथं आलं की जायची इच्छा नाही, कर्म संपलं की जावंच लागतं. कर्म संपलं की जावंच लागतं. बरोबर ना? ते एकाने शंका विचारली, महाराज मरण म्हणजे कधी येते मरण, काय नेमकं काय असेल ते? म्हटलं मला जेवढं माहिती आहे तेवढं सांगतो. त्याला एक दृष्टांत सांगितला मी. दिवा कधी विझतो? ज्योत लावली, आता ज्योत पुढे लावली आहे देवासमोर, कधी विझणार? तेल संपलं. सरळ सरळ उत्तर आहे. तेल संपलं की दिवा विझणार ना, तेल संपलं की. तसं कर्म संपलं की हा देह पडणार. प्रारब्धाचे भोग जे घेऊन आलो आहे आम्ही, ते कर्म संपलं की हा देह पडणारच आहे. का पडतो मग तो? अनिच्छा प्रारब्ध आहे. तसं संतांचं स्वेच्छा प्रारब्ध आहे. मग त्यांचं यायचं कारण काय? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. तो समाजावर, ह्या जीवावर उपकार करण्यासाठी त्यांचा अवतार आहे महाराज. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. हे खरा देव दाखवण्यासाठी ते आले. किंवा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविते परोपकारी. परोपकार, इथं परोपकार करायसाठी आले, काय दाम मागा आलेले नाहीत. आता प्राकृत आपल्या ह्या विषयामध्ये जर बघितलं आत्ताच्या, तर त्यांचं ज्ञानेश्री, भागवत, तुकोबांची गाथा, सर्व संतांचे अभंग, तिने काय रॉयल्टी मागितली का आपल्याकडं? पण त्या रॉयल्टी न मागतासुद्धा ते जर आपण चिंतन केलं तर आपल्या जीवनाचं कोडं सुटेल का नाही? पण वाचलं तर सुटेल. हे त्यातलं वाचायला पाहिजे. जनाबाई सुद्धा म्हणते, वाचेल जो कोणी जनी त्याशी लोटांग. जो वाचेल तोच वाचेल, जो वाचेल तो. हे त्यांचा उपकारच आहेत, उपकार आहेत. किंवा करी लाभावीन प्रीती 80 कळवळ्याची जाती, करी लाभावीन प्रीती. केवढा कळवळ आहे समाजाबद्दल, जीवाबद्दल फार मोठा कळवळ आहे महाराज. काय त्याचा काय मोबदला घेत नाहीत. 80 कळवळे किंवा महाराजांचे अनेक प्रमाण आहेत. केले उपकार सांगू काय, केले उपकार सांगू काय. बाप न करी 80 माय, बाप न करी 80 माय.
धर्मे त्यांच्या देखिले पाय धर्मे त्यांच्या देखिले पाय दिले अक्षय भयदान गात दिले अक्षय भयदान गात मनवूनी आलो या देशा मनवूनी आलो या देशा मनवूनी आलो या देशा मनवूनी आलो या देशा केले उपकार सांगू काय केवढे उपकार आहेत आम्हाला वाटतं आई वडिलांचे उपकार आईवडिलांचे जरी आपल्या मुलावर उपकार केले तर त्यामध्ये स्वार्थ आहे महाराज थोडा का असं स्वार्थ आहे मुलाला मोठं केलं तर म्हातारपणी आमच्या उपयोगाला येईल हा स्वार्थ आहे पण इथं स्वार्थ बिर्थ काय नाही केले उपकार सांगू काय बाप न करी ऐशे माय आई बाप सुद्धा करणार आहेत धर्मे त्यांच्या देखिले पाय त्यांच्यामुळं मला कुणा झालं देवाचं दर्शन झालं दिले अक्षय अभयदान दान गा अक्षय दान अक्षय म्हणजे ज्या दानामध्ये कधीच क्षय नाही म्हणजे काय केलं ज्ञान दिलं ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते महाराज बाकीची दानं संपणार आहेत पण ज्ञानदान एक कधी संपत नाही असं त्याने दान दिलं महाराज म्हणून येथे उपकारासाठी आले 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 घर ज्या वैकुंठी ज्यांचं घर वैकुंठामध्ये आहे ते इथं उपकार करायला आले काय उपकार त्यांचे आहेत संतांचे उपकार काय आमच्यावर आहेत आमचं काय थकले कर्ज भरणार नाहीत नाही एखादा म्हणजे माझं तेवढं गुरुजी कर्ज भरा नाही म्हणणार किंवा असा जे आजार आहे तो आजार दूर करणार नाहीत काय करतील उद्धार करतील सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते सहज बोलण्यात उद्धाराचं बोलतील बाबा तू आता जन्माला आलास ना हे प्रारब्धाचे त्यातलं एक शास्त्रसुद्धा सांगतायत किंवा संतांनी सांगितलं 3 प्रकारचं कर्म आहे संचित कर्म प्रारब्ध कर्म आणि क्रियमान कर्म संचित कर्म नामचिंतनानं निघून जाते जळून जाते हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण प्रारब्ध कर्म हे भोगून संपवायचं आहे हे कुणी ते कमी करू शकत नाही कुणालाही चुकलेलं नाही प्रारब्ध कर्म हे भोगून संपवावं लागते कुणाच्या आशीर्वादानं जर डोक्यावर हात ठेवून जर संपलं असतं तर सगळ्यांनी तेच केलं असतं ते संपत नाही आणि ते करून दाखवले मग सांग प्रवचनामध्ये झाला विचार तुका म्हणे चाकून सांगे मज अनुभव आहे अंगे अनुभवे आले जगा अनुभवे आले अंगा ते या जगा दे तसे पाठिमाचा जर विचार केला तर एक उदाहरण असं सांगितलं जाते महाराज गंधमादन पर्वतावर गंधमादन नावाचे ऋषी होते रामप्रभूनं त्यांना भेटायचं होतं परत येताना भेटतो म्हटले लंकेवरून परत थोडक्यात सांगतो युद्ध संपलं पुष्पक विमानात बसून देव आले राम लक्ष्मण वगैरे ते वानर सेना आता ते गंधमादन ऋषी कसे होते त्यावेळच्या येशिबा रुमानं त्यांच्या अंगाला महारोग होता सगळ्या अंगातून रक्तपू वाहत होतं पण देव येणार देवांची पाद्यपूजा करायची आहे ऋषी होते योगी होते सामर्थ्य होतं योग सामर्थ्यावर दिव्य देह धारण केला आणि देवाचं ते म्हणजे पाद्यपूजा वगैरे केली आणि त्या आश्रमाच्या एका कोपऱ्यामध्ये आपला देह तो काय केला त्यांनी झाकून ठेवला होता कापडाखाली पण ते रोगी असल्यामुळे ते हलत होता मंचकावर राम लक्ष्मण बसले लक्ष्मणांचं लक्ष तिकडं गेलं त्या कोपऱ्यात लक्ष्मणांचं लक्ष त्या कोपऱ्यात गेलं हो ते हलतंय काय महाराज तर ते महाराज काय म्हणले बघा तिकडे काय लक्ष देऊ बघा ते चालायचंच आपण कारण पूजा करून फलाहार ठेवला होता
मग लक्ष्मण कसले ऐकतील तर देवाला माहिती होतं, पण लक्ष्मण म्हणले नाही 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 नाही, ते काय ते सांगितल्याशिवाय तुमचा फलाहार मी घेणार नाही. मग सांगायची पाळी आली. ते म्हणले माझं शरीर आहे, रोगी आहे, अंगाकडून पू वाहतोय, दुर्गंधी मारते, ते झाकून ठेवलंय मी आणि योग सामर्थ्यावर हा देह धारण करून तुमची सेवा करतोय. मग असं आहे तर लक्ष्मण काय म्हणले, मग एवढं तुमच्यात सामर्थ्य आहे तर मग त्या देहाचा कायमचा त्याग का करत नाही. त्यात ऋषींनी दिलेलं उत्तर असं आहे महाराज, त्या देहाचा जर त्याग केला तर त्या देहाचे उरलेले कर्म भोगण्यासाठी मला पुन्हा जन्माला यावं लागेल, मला पुन्हा जन्माला यायचं नाही. म्हणून ऋण वैर आणि हत्या आणि हे कर्म जे आहे हे फेडल्याशिवाय चुकत नाही. फेडल्याशिवाय माऊलींची जाऊ आहे ना, ऋण वैर हत्या ऋण आहे, फेडायला लागते महाराज. तसं आमच्यावर बऱ्याच, आमच्यावर आम्हा सर्वांच्यावर जन्माला आल्यापासून ऋण आहे. कुणाकुणाचं ऋण आहे. व्यवहाराच्या दृष्टीने ऋण वेगळंच आहे, पण शास्त्राच्या दृष्टीने ऋण कुणाचं आहे बघा. ऋण एक देवाचं ऋण आहे, एक ऋषींचं म्हणजे संतांचं ऋण आहे, आणि तिसरं आईवडिलांचं ऋण आहे. कमीत कमी ही 3 ऋण तरी फेडायची लागतात. 3 ऋण जन्माला, तर त्या जन्माचं सार्थक झालं, ना तर सार्थक नाही झालं महाराज. तसं इथं काय आपला विचार काय चालला आहे, ते संत जे आहेत ते कशासाठी आलेत, आमच्यावर उपकार करण्यासाठी आलेत. काय उपकार करतात बाबा, तू जे तुला जे आता इथं शास्त्र थोडं आहे. शिष्य गुरुना काय म्हणतो, माझ्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी, नुसती निवृत्ती नव्हे, आत्यंतिक निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी. त्यावेळी श्रीगुरु जसा अधिकार असेल तर त्याप्रमाणे अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तैशी देऊ, या नियमाप्रमाणे बाबा रे तू जे नको म्हणतोस ते तुझ्या ठिकाणी कालत्रयी नाही, आणि जे हवं म्हणतोस ते तुझं स्वरूपच आहे. म्हणून परमार्थ हा प्राप्ताचीच प्राप्ती, प्राप्ताची प्राप्ती म्हणजे परमार्थ. त्यांचे महाराज सांगायचे वेगळं काय नाही, प्राप्तच आहे. आपण सुखरूपच आहोत. पण जे भ्रमानं आम्ही दुःखी आहे, सुखी आहे, मी जन्माला आलोय, मी मरतोय, हे जे आमच्या भ्रमानं आमच्या चित्तामध्ये बसलंय ते काढण्याचं काम काय करतात, संत करतात. धन्य काळ संते भेटी पायी मिटली, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतल, संदेहाच्या झालो संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी. बघा हो काय म्हणतात, संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. आपला विचार काय चाललाय, संत काय करतात, व्यवहारामधल्या गाठी तुम्ही आम्ही तोडू शकतो. स्थूल शरीरातली गाठ डॉक्टर काढू शकतात ऑपरेशननं, पण आतली गाठ, आत गाठ असते का नाही, आत गाठ आहे का नाही महाराज. तर व्यवहारामध्येच म्हणतात हे आतल्या गाठीची म्हणजे कुठली मनातली गाठ किंवा आतल्या गाठीचा, आतली जी गाठ आहे कुठली गाठ आहे, प्रमाण संभावना, प्रमेय संभावना, ह्या 2 गाठी आहेत माझ्या संशयाच्या, आणि तिसरी विपरीत भावना. ह्या गाठी काढण्याचं काम कोणाचं असेल तर ते संतांचं आहे. म्हणून ते फार मोठं त्यांचं आमच्या उपकार आहेत. हे उपकार आहेत. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. बरं, इथं आल्यानंतर बोलत असताना ते खोटं बोलणार नाहीत, लटकं बोलणार नाहीत महाराज. मगाची प्रमाण झालं, मी सांगितली होती ओवी, साच आणि मावाळ मिथले, किंवा सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे, दुखवे आणि कांचा दुःखे, दुखवे आणि कांचा
सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे. मुखानं काय बोलतात? सत्य बोलतात. इतरांच्या दुःखानं दुःख होतात. त्याला माऊलींचे गुहे आहे. जव पायी काटा नेहटे तव जीवी व्यथा उमटे तैसा पोळे संकटे पुढिलांचे नी. दृष्टांत दिला निम्मा. पायात काटा घुसला की मस्तकात सनग येते का नाही? काय ते मेंदू म्हणतोय पायाचा माझा का संबंध? असं काय म्हणत नाही. तद्वत हा दृष्टांत. आणि तसं दुसऱ्याचं दुःख बघून ज्याला दुःख होतं त्यांना संत म्हणावं. दुसऱ्याचं दुःख बघून ज्याला हसतोय त्याला संत नाही म्हणायचं. मग आता उगाच व्यवहारामधलं बघा तुम्ही हे परीक्षण करा. कुठेतरी चौकात बसा, एखादा फास्ट येतोय पडतोय. काल तरी लय गंमत झाली सगळी. कान किर झाले नाही एवढ्या गाड्या फास्ट. परवा ते आमचा मुलगाने आम्ही एकदा बिद्रीवर काहीतरी काम होतं म्हणून गेलो होतो आणि एक धूम स्टाईल गेला बिद्रीहून. एवढी गर्दी. धूम म्हणजे कळलं ना विठ्ठल महाराज? धूम स्टाईल. एवढा वेगाने गेला. मी रस्त्यावर होतो, तिथं आम्ही दोघं तिघं होतो आणि हा दुकानात होता. तो दुकानदार याला काय म्हणतो माहिती आहे? तो गेल्यानंतर, महाराज कुठल्या दवाखान्याचं? राणींच्या दवाखान्याचा का नंबर आहे का तुमच्याकडे? तर हा म्हटला नाही हो माझ्याकडे. तुम्हाला पाहिजे असेल तर पैदा करून देतो. म्हटलं कशाला पाहिजे? बेड बुक करायचा होता म्हणलं. बेड बुक करायचा होता. कोणासाठी? ते आता गेलं का नाही त्याच्यासाठी. बरोबर का चुकीचं? हे यांची दुकानात चर्चा. आणि आम्ही तिघंजण, माझ्याजवळ दोघंजण होते. ते महाराज बघा म्हणले ही काय आप कमाई नव्ह, ही बाप कमाई आहे. धूम स्टाईल. बरं ते पडतात का नाही? मग आता धूम स्टाईलने येईनंतर कसा तर येणार? पडला तर जाऊन उचलावं का नको? आम्ही काय म्हणणार माहिती आहे? पडू देत म्हणला. मूर्ख कुठला एवढ्या वेगानाला पडलं बरं झालं म्हणणार आम्ही. पण जे संत आहेत ते जाऊन उचलल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ते पडलेल्याची बी गंमत असते महाराज. पडलेलं त्याला लागलेलं असते. अनुभवातलं सांगायचं त्याला बरंच लागलेलं असते. खरं ते लागलेल्याकडे बघित नाही. गाडीला काय इकडे तिकडे झाले काय? कारण ते लाजतंय त्याचं त्याला चूक करून येते. आणि गाडीला काय झाले काय बघतोय. गाडीला कुठं काय झालं ह्याला बी लागलं आहे. खरं ते दाखवत नाही कारण माणसं हसतील. संतांचं तसं नाही महाराज. संतांचं तसं नाही. दुखवे अनेकांच्या दुःखे. दुखवे अनेकांच्या. दुसऱ्याचं दुःख बघून ज्याला दुःख होतंय त्यांना संत म्हणा. काय महाराज सांगावं? गहू वाळून जायला लागलाय, माणसं मिळणार. पैसे देतो म्हटलं तर कोण माणसं मिळणार? प्रत्येकाचं चाललंय आणि हे सगळं वाळून जायला आहे. बाद होतोय का कुणाला माहिती? जरा कापू लागणार. तुकाराम महाराजांचं सांगावलं. कापू लागणार म्हटलं. महाराज म्हटलं कापूया. हे कशासाठी गेलते? आल्लं आणायसाठी गेलते. आल्लं कशासाठी पाहिजे होतं? म्हाळासाठी पाहिजे होतं. दोघांचा विचार काय झाला? आज काय यंदा काय लय पाहुणं सांगायचं नाहीत. एक जोडा सडा सांगूया. घरात थोडा बाजार आहे तेवढंच दोघांचं जेवण करूया. फक्त आल्लं नाही हो. महाराज म्हणले ठीक आहे मग मी घेऊन येतो पाटलांच्या माळ्यातनं. तू तोर बाकीचं कर. महाराजांचं हे निघाले गलीतनं. गलीत निघाल्यानंतर जरा प्रतिष्ठित म्हणजे त्यातल्या त्यात महाराजांचं हे झालेलं होतं लौकिक. नमस्कार महाराज. काय बेत? काय नाही जरा म्हाळ आहे आलं पाहिजे. ते म्हणायचे बरं बरं बरं. 50 जणांनी विचारलं काय कराय महाराज? तर म्हाळाला आलं पाहिजे. निघालोय. बरं 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 बरं. आता बघा हिने सांगितलं म्हाळाला स्वयंपाकाला आलं पाहिजे आणि ज्यांनी विचारलं तर त्यांना वाटलं म्हाळाला आमंत्रण दिले. म्हाळाला आलं पाहिजे म्हणतात महाराज. सगळ्या गलीत ती चर्चा. मला पण सांगितलं म्हाळाला महाराजांनी. आता म्हाळाला कधी जायचं? 12च्या दरम्यान जायचं. हे तिथं गेल्या तिथं त्या शेतकऱ्याची तक्रार काय? गहू वाळून जायला आहे, कापाय पाहिजे, कापू लागतं. हे कापीतच बसले. कापीतच बसले महाराज. कुठं बरे 5 वाजेपर्यंत कापीत बसले. 5 वाजता त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे तिने एक पाचूंत गव्हाच्या पिंडीचा बांधून दिला. तो डोक्यावर घेतला आणि महाराज घरी आल्या. तो पण इकडं काय झालता चमत्कार? इकडं पाठीमाग काय झालं? 12च्या दरम्यान सगळं आमंत्रण दिलेले लोक आले की हो. हिने सांगितलेला सडा जोडा तेवढा 3 माणसं. पण ही महाराजांनी आलं पाहिजे म्हणजे सगळीच आली. भगवंताला काळजी पडली. रुक्मिणी मातेला म्हणतात चला जायला पाहिजे आता.
रुक्मिणी माता नटून थटून, नटून जाऊन चालत नाही, आचार्याने बनून जायचं आहे, आचार्याने बनून जायचं आहे. रिद्धी सिद्धी घ्या आणि चला. तिथं गेल्यानंतर महाराजांच्या पत्नीला म्हटलं, हे बघा तुम्ही काय करू नका, मला साथ जाऊ का, आम्ही आणलं आहे सगळं. हे म्हणते हे तुकाराम महाराज बनले देव. आणि काय म्हणतात आपल्या पत्नीला, हे बघ मी स्वयंपाक करणारी बाई आणली आहे, तू काय करू नको, तू नुसतं साहित्य पुरव. त्या सगळ्या येणाऱ्या आलेल्या सगळ्या माणसाचं जेवण सगळ्या प्रकारचं. आता लक्ष्मी मातेने आणि देवाने केलेलं जेवण कसलं असेल ते प्रसाद, हां हां हां, घमघमाट सगळं व्यवस्थित झालं. सगळ्या पाहुण्यांना प्रत्येकाला ते विडा, पानाचा विडा, त्यांचं दक्षिणा दिली, सगळी म्हणजे बोळवण केली सगळ्यांची. आणि देव आदर झाले. तवर महाराज ते डोक्यावर पेंडी घेऊन पाचूनता दिलेला पगार म्हणून त्यावेळी त्यांची पत्नी दारात ते भांडी बिंडी स्वच्छ करायला होती. आत्ता सगळ्या पाहुण्याशी घालवलं आणि हे आणि कुठनं काय घेऊन आलाय. मग महाराजांच्या लक्षात आलं, अरे मी दिवसभर तिकडंच होतो, म्हणजे काय असो ऐसा कोठे आठवच नाही. केवढं देवात तल्लीन झालेत बघा, एवढं देवात तल्लीन होऊन, आणि त्यात भेद नाही, कुठलं काय भानगडच नाही महाराज. अशी स्थिती आहे. त्याच्यामुळं खोटं बोलायला संबंधच काय. ते म्हणजे मी ते प्रसंग संपला. लटिके वचन नाही देही उदासे, लटिके वचन नाही आणि देहावर कसे आहेत उदास आहेत. भक्तांचे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारुणी, विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जनधर्मात. मागाशी ते प्रमाण झालं. अशी तिथे आहे, लटिके वचन नाही देही उदासीन. आणि शेवटच्या पदामध्ये म्हणतात मधुरा वाणी ओटी. वाणी कशी आहे, मधुर आहे, मधुर आहे. म्हणजे कशी, त्यांचं सगळं देवाशिवाय दुसरं काहीच नाही. मधुर, वाणी मधुर आहे. देही उदासीन, त्याच्या अगोदरचं पद. देही उदासीन म्हणजे कसं, त्याला माऊलींची गुहे नाही का, काय ते महाराज, जो गाया देहावरी उदास ऐंशी या परी, उकिता जैसा बिडारी बैसलाशे. आता या ओळीचा भाव काय हो महाराज, उकिता म्हणजे उकिता. उदाहरण सांगतो मी, लक्षात येईल. एखादा तीर्थयात्रेला निघाला, 4 महिने येणार नाही, नर्मदा परिक्रमेला निघालाय, 4 महिने येणार नाही. हे माझं सोनं बिना आहे, काय धन आहे, एवढं तुमच्या ताब्यात घ्या, मी आल्यानंतर परत द्या. आता त्यांनी ते गटळ ठेवाय दिले, त्यांनी त्याचं संरक्षण केलं. आपलं म्हणून का दुसऱ्याचं म्हणून, ते जाणार आहे म्हणून का राहणार आहे म्हणून. जाणार आहे ना. शरीर जायाचे ठेवणे, धरशी अभिलाष झणे. जायाचे म्हणजे दुसऱ्याचं ठेवणं. हे शरीर दुसऱ्यानं दिले, दुसऱ्याचं दिले आपल्याला. मी कशासाठी सांगलो, जो गाया देहावरी उदास ऐंशिया परी, उखिता जैसा बिडारी बैसला असे. दुसऱ्याचं धन सांभाळून ठेवणं म्हणजे कसं, हे कधी ना कधी जाणार आहे. किंवा दुसरं उदाहरण व्यवहारातलं घ्या तुमचं आमचं. आपण मुलीचं पालनपोषण करतो, ते आपल्या घरात राहणार म्हणून, जाणार म्हणून, काय राहणार म्हणून जाणार आहे माहिती आहे का नाही, तरीसुद्धा ते आपल्या मुलग्यापेक्षा तिच्यावर जास्त लक्ष आहे. कधी ना कधी जाणार आहे का नाही. तसं हे शरीर कधी ना कधी जाणार आहे. देह तव पाचाचे झाले, हे कर्माचे गुणी गुंतले, भव तसे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या. हे काळा नळाच्या तोंडी, घातली लोणियाची उंडी, माशी पांक पाकडे तव हे सरे. तैशी संसारा या समजता, जाणी जे अनित्यता, तै वैराग्य दवडीता पाटलागे. तसा हा संसार कसा आहे, कधी ना कधी जाणार आहे, आपल्याचा काय संबंध नाही असा ज्यांचा निश्चय आहे, त्याला म्हणावं देहावर उदास. आणि मग ते बोलणं काय, त्याच्या पुढं लटिके वचन, बोलू ऐंशे बोल, जेणे बोले विठ्ठल डोले. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल.
करावा विठ्ठल जिवे भावे हो करावा विठ्ठल जिवे भावे येणे सोते मन झाले हाव भरी येणे सोते मन झाले हाव भरी बघा बोलण्यात विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जिवे भावे. आता तिथं कर्म उपासना आणि ज्ञान हे तिन्ही बसते तिथं महाराज तिन्ही प्रकार तिकडे आपण आता जायचं नाही आपला वेळ संपत आलेला आहे. बोलत असताना देवाशिवाय दुसरं काय बोलायचं नाही एक विठ्ठलच काय ह्या जगतामध्ये सत्य काय मगाशी प्रमाण झालं ते प्रवचन असं झालं सत्य तू एक देव सत्य आहे आणि देवाचं नाम सत्य आहे बाकी सगळं कसं आहे माईक आहे आभाषिक आहे नष्ट होणार आहे नाश पावणार आहे. मग बोलत असताना काय बोलावं खरंच बोलावं जे खरं आहे तेच बोलायचं खरं आहे ते. आणि याचा आधार घेऊनच आत्तासुद्धा अजून कोर्टात ते शपथ घेतात बघा ते गीते शपथ काय घ्यायची खोटं बोलायचं लटिके वचन नाही देही उदासीन लटिके वचन नाही देहावर उदास आपण त्याचं चिंत झालं. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे जीवा भावानं सर्व भावे म्हटलं चालेल जीवा भावानं. आणि शेवटच्या पदामध्ये महाराज म्हणतात मधुरा वाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. आता इथं मधुरा वाणी म्हणत असताना एकनाथ महाराजांनी बऱ्याचशाच आम्हाला शिव्या दिल्या त्या शिव्या देत असले तर त्याच्या पाठीमागं प्रेम आहे. आईसुद्धा आपल्या बाळाला म्हणते नाही उन्हात खेळत असेल तर त्याला शिव्या देताना काय ए तुझं मडं बसशिलो तुझं येतोच काय घरात. आता ह्यात शिव्या आहे काय प्रेम आहे हो प्रेम आहे. तसं होणे गाढव कुत्रा खंती ते न करा होणे गाढव कुत्रा हे आता हे बोलणं कसं आहे आईच्या भाषेत बोलणं आहे आणि बापाच्या भाषेत बोलणं आहे. रागान ज्यावेळी कटुता असते त्या वाक्यामध्ये त्यावेळी वडिलांचा शब्द आहे ते आणि प्रेम असतं त्यावेळी मऊ असते त्यावेळी आईची भाषा आहे. म्हणून तुम्ही संत माय बाप आणि कृपावंत काय मी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. म्हणून मधुरा वाणी ओठी बोलत असताना या ओठानं चांगलंच बोलणार लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम ज्याला जमत नाही काही जणांची तक्रार सगळे आहे. आता मग अशी चाली म्हणताना काही जणांच्या भेसूर झाल्या खरं कशाला ते बोलून उगाच त्यांचाही अपमान माणसात होतोय. ते संतांनी सुद्धा म्हटलं आहे की नाही गाता येईल तेनेची गावे एरी हरी हरी म्हणावे ज्याला गाता येते त्यानंच गायच्या भानगडीत पडावं नाही तर म्हणून गाऊच नाही काय करावं हरी हरी म्हणावं. नामदेव महाराजांनी आणि एका ठिकाणी म्हटले माझ्या बोबडी या बोला चित्त द्यावे बा विठला तान मान नेनो देवा. असं आहे दोन्ही पण आहे लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने असं आहे. मधुरा वाणी ओटी बोलत असताना बोलले जरी बोलले तरी आमच्या हिताचंच आहे ते त्यांचं जे बोलणं आहे ते जीवाच्या हिताचं बोलणं आहे महाराज. मग ते रागात बोलत किंवा प्रेमानं बोलत कसंही बोलत असताना त्यात हित आहे वावगं त्यातलं एकही शब्द नाही. ती अक्षर नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका ते अक्षर नाहीत महाराज ते ब्रह्म साम्राज्य आहे देवाचं. हे एक एक पद एक एक अक्षरसुद्धा संतांचं अतिशय मोलाचं आहे आणि त्या अक्षरात बदल करायचा तुम्हा आम्हाला अजिबात अधिकार नाही.
बदल करता येत नाही, आहे तसं. हां, त्याच्या पाठीमागे भाव असतो. मधुरावाने ओटी तुका म्हणे वाव पोटी. समाजाने किती आघात गेले तरीसुद्धा त्याला एक नाटाचं प्रमाण आहे. वाव तरी उदंडची पोटी, धीर सिंधू ऐंशी जगजटी, काम क्रोधा न सुटे मिठी, वेठी तरी गिरे तरी विठी राबविती. वाव 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 शब्द काय म्हणतो? वाव म्हणजे ही वाव नव्ह. वाव शब्दाचा अर्थ काय? हे व्यवहारातलं उदाहरण सांगतो. एस टीनं प्रवास करत असताना असे उगाच निरीक्षण करायचं, निरीक्षण करायचं नुसतं. आपण गर्दी असली एस टीला की हे दारात असतोय आणि वरच्या माणसांनी काय म्हणतो माहिती आहे? अहो जरा सरका की पुढं, सरका सरका पुढं, सरका पुढं सरका. आणि 4 माणसं चढू देत, आणि 4 माणसं चढू देत. दोन्ही अर्थानं सांगाले ना ते. आणि 4 माणसं चढू देत. ती माणसं सरकली, हा वर चढला की ह्याच्या पाठीमागे आणि काही असतात नाही. ती म्हणते ह्याला सरका सरका का का मागच्या काय एसट्या नाहीत म्हणले, पेटल्या जातात. ह्याला झाला का नाही वाव, मागं काय एसट्या नाहीत, या की दुसऱ्या एसटीनं कुठं मरा येतं ह्याच्यात. आत वाव नाही. वाव नाही म्हणजे जागा नाही. आता हे एस टीतलं उदाहरण आहे. तसं अंतःकरणामध्ये त्यांच्या एवढा जागा आहे. सोशी जगाचे आघात, सगळ्या जगाचं आघात सोसायची ताकद यांच्या अंतःकरणामध्ये आहे. त्यांना संत म्हणावं म्हणून महाराज शेवटच्या पदामध्ये म्हणतात. म्हणा की पदपदशी. मधुरा वाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. लक्षात येते? ओठामध्ये म्हणजे मुखामध्ये वाणी चांगली आहे त्यांची, किंवा आणि पोटामध्ये वाव आहे. वाव म्हणजे अंतःकरण. पोट ह्या शब्दात, तिथं पोट शब्द अंतःकरण वाचक आहे. बरेच ठिकाणी पोट अंतःकरणाला पोट म्हटले. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. पोटी म्हणजे इथं नव्हं, हे उदर आणि अंतःकरण, अंतःकरण वाचक. तुका म्हणे वाव पोटी अशी तिथे आहे. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. तुकाराम 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 तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. अरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव. मधुरावाणी ओटी मधुरावाणी ओठी